हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला ताई. हो सर, आता जसं की तुम्ही सांगितलं होतं, की 20 तारखेपासून काही भागात आपल्याला आभाळ पाहायला भेटेल. हं, हं. आणि अगदी त्याप्रमाणे आता काही भागांमध्ये आभाळ स्वरूप तयार झालेलं आहे. मग पुढील वातावरण एकंदरीत कसं राहील? नक्कीच आजची 21 तारीख संध्याकाळपर्यंत आणि काही ठिकाणी 5-6 वाजेपर्यंत वातावरण हे सक्रिय होणार आहे. हो. सगळ्यात लवकर वातावरण सक्रिय होणारा जिल्हा जो असेल तो नाशिक, सांगली, सातारा, हं. पुणे भाग असा असणार आहे आणि जसं जसं दिवस मावळेल किंवा संध्याकाळ उशिरापर्यंत होणार हो. छत्रपती संभाजीनगरची पश्चिम साईड, बीड जिल्हा, परभणी, लातूर, हं, हं. धाराशिव मध्ये मोजक्या ठिकाणी, पंढरपूर एरियाज अशा हो. भागांचा समावेश आहे. हो, हो. बरोबर. हा आणि खूप रात्री उशिरापर्यंत होईना पण जालन्यामध्ये सुद्धा धाराविरा उतरणार आहे. दक्षिण साईडला बऱ्यापैकी चितोडी वगैरे पडू शकतात. हं, हं. आणि जिल्ह्यानुसार जर आपण पाहिलं ना तर नाशिक जिल्ह्याचे उत्तर, दक्षिण आणि पूर्व हे तिन्ही साईड बऱ्यापैकी भाग बदलत पद्धतीनं पण सर्वांना नाहीये. हो, हो. ठीक आहे. बरोबर. आभाळ सगळ्यांना राहील. हं. अहिल्यानगर सुद्धा सेम कंडिशन मध्ये सर्वांना आभाळ येईल. सगळ्यांना 4-2 किंवा ठिकाणी किंवा शितोडी पडतील पण काही ठिकाणी चांगला विषय वर्षा होऊ शकतो. पिंडवणी काही ठिकाणी बरा अशा पद्धतीने. हो, हो. बरोबर. सांगलीची कंडिशन सुद्धा अशीच आहे. हं. बीडची कंडिशन, धाराशिवची कंडिशन खूप बऱ्यापैकी आहे. दक्षिण साईडचे वडवणी पट्टे, केज पट्टे, अंबाजोगाई पट्टे. हो, हो. ठीक आहे. हं. शिरूर तालुका, श्रीगोंदा पट्टा हा सुद्धा बरा आहे. म्हणजे हं. एकंदरीत थोडक्यात जर सांगायचं झालं ना तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, मुंबई, कोकण किनारपट्टी, हं. धाराशिव पट्टा, लातूर, सोलापूरचा पण अनेक भाग आहे. नांदेड पर्यंत देखील उशिरापर्यंत मजल मारू शकतो. परभणी पर्यंतही बऱ्याच ठिकाणी मजल मारू शकतो. हो. जालन्यात व्याप्ती कमी दाखवलेली पण एक वाऱ्याने जर साथ दिली तर थोडी वाढू पण शकते. हो, आणि एक हो. सुरुवात बऱ्यापैकी राहू शकते त्याच्यामध्ये. हो, बरोबर. मग हं, सर आता सध्या तुम्ही जी काही जिल्हे सांगितली, जी की आज पावसाची शक्यता आहे आणि सध्या जर हं, आपण राज्यात उष्णतेचं स्वरूप पाहिलं, तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती. मग हं. त्याचा परिणाम काही होईल का? आता खरं पाहायला गेलं ना तर हा पावसाची सुरुवात लो प्रेशरमुळेच होते. जे लो हो, प्रेशर आता ओमानच्या दिशेने सरकणार आहे. हो, पण बरोबर. त्याने आणलेलं बाष्प जे आहे हे 4 दिवस म्हणजे आज कालपासून त्याची सुरुवात झाली आहे आभाळ यायचं वगैरे. हो, आज परत वातावरण असं वाटतंय की उघडल्यासारखं वाटतंय आभाळ वगैरे काही नाही. पण हे हो, वातावरण पोषक आहे संध्याकाळच्या पावसासाठी. हो. आणि आजपासून उद्या सुद्धा ढगाळ वातावरण आहे. सकाळपासूनच आभाळ काही ठिकाणी पहाटे पहाटे का होईना पाऊस अशी पद्धत मराठवाड्यामध्ये किंवा हं, पश्चिम हं. महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल. हो, आणि बरोबर. हे चित्र 24-25 तारखेपर्यंत रोज आहे. हो, कधी हो. कमी कधी जास्त पण रोज आहे. हं, हं. आणि त्यानंतर 2-3 दिवस वातावरण हे वाऱ्याचं राहू शकतं कारण की खानदेशकडनं उष्ण वारे हो. असणार आहेत आणि त्या वाऱ्यामुळे वातावरणाचं जे काही क्रेज आहे ती मागे पुढे होऊ शकते आणि एक्झॅक्टली हं. सगळ्यात गुड न्यूज सुद्धा हे आहे की जे टेम्परेचर आपण पाहतोय महिन्याच्या शेवटपर्यंत राहणार आहे पण एक 28-29 पासून हं. त्याची नॉर्मलियता जी आहे ती व्हायला सुरुवात होईल आणि चक्क पश्चिम महाराष्ट्रातलं आणि मराठवाड्यातलं टेम्परेचर एक पूर्व पदावरती येऊन जाईल. ती म्हणजे तारीख म्हणजे 1 आणि 2 जून असणार आहे. पूर्व पदावरती येण्यासाठी जसं पावसाळ्यातलं टेम्परेचर असतं तसं हो, बरं. 32-35 त्या हो. रेंजमध्ये. हं, हं. आता जे आहे ते 41-42 वरती आहे आणि याच्यामध्ये होणारा जो काही पाऊस असेल जो आज तुम्ही संध्याकाळपर्यंत पाहताल हो. पाऊस संध्याकाळनंतर सांगितलेला आहे. हं. संध्याकाळपर्यंत सांगितलेला आहे. समजा 4 वाजल्यापासून ते 7, 8, 9, 10, 11, 12 पण वाजतील काही काही ठिकाणी खालच्या साईडला यायला. हो, तर ही बरोबर. त्याची टायमिंग नुसार आहे. हं, तर हं. अशा प्रकारची ही कंडिशन आहे. हो, हो. हं, सर जसं की तुम्ही मान्सूनची तारीख दिली होती की मान्सून या तारखेला अंदमान निकोबार बेटावरती पोहोचणार. तर हं. अगदी त्याप्रमाणे पोहोचलेला आहे. परंतु मग पुढील आता महाराष्ट्रामध्ये नक्की मान्सून केव्हा येणार किंवा किती तारखेपर्यंत येणार? असाही शेतकरी बांधव आता प्रश्न विचारताय. चांगला प्रश्न आहे. मान्सून अंदमान निकोबार बेट ओलांडून तो पुढे सरकलेला आहे. हो. पण मागील 36 तासापासून तो एकाच लोकेशनला स्थिरावलेला आहे. हं, हं. केरळमध्ये कमीत कमी त्याला हा जो सध्या महाराष्ट्रात आजपासून सक्रिय होणारी जी पश्चिम साईडची बाजू आहे हो, हो. त्याच्यामुळे थोडीशी गती त्याची मंदावली आहे पण तो हो. 25 तारखेपर्यंत हं. केरळामध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. हो. आणि केरळ पासून त्याला महाराष्ट्रात यायला जवळपास एक आठवड्याभराचा कालावधी लागू शकतो. तो आल्याच्या नंतर तर कोकण हं. कोकण किनारपट्टीमध्येही 2-4 दिवस होऊ शकतो आणि एक्झॅक्टली आपण त्याच हिशोबाने हो. किंवा आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार आणि मॉडेलच्या डिटेल्स रिसर्चनुसार हं, तर हं. महाराष्ट्रात 6 जूनची तारीख आढळून येते आहे. 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतो पण 6 जूनची आहे. हो, पण बरोबर. पाऊस पडल्याबरोबर आपल्याला त्या अतिउष्णतेने जे तापमान वाढलेल्या गोष्टींमुळे जी जमिनीची भाप तयार झालेली आहे हो. ती भाप जिरवून देण्यासाठी मान्सूनचे कमीत कमी पेरणीच्या अगोदर 2-3 तरी चांगले पाऊस मध्यम का होईना संततधार का होईना ते होऊन द्यावे लागतील
आणि त्यानंतरच आपल्या पेरण्या 15 पासून ते 22 पर्यंत आणि खानदेश विदर्भाच्या भागाच्या पेरण्या ज्या आहेत ते चक्क 25 पर्यंत गेल्या वर्षीच्या टायमिंग पर्यंत लांबू शकतात. हो हो बरोबर. हं. म्हणजे 1-2 पाऊस झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी आपल्या पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे. हो. आता जाता एवढंच सांगेन की मराठवाड्यासाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी आजपासून स्टार्टअप होते. हो. आज जर बऱ्यापैकी व्याप्ती वाढली तर उद्या ती कमी होऊ शकते. पण नाशिक वगैरे भाग जो आहे, सांगली सातारा भाग आहे, या भागांना उद्या सुद्धा रिपिटेशन आहे, अहिल्यानगरसह मराठवाड्यात सुद्धा. त्यानंतर पुन्हा इथं रिपिटेशन 23 ला पण आहे, 24 ला पण आहे. हे 4 दिवस बनले की 2 दिवस पुन्हा कमी होऊन जाईल आणि त्यानंतर ही परिस्थिती मान्सूनला पुढे गती देईल आणि त्यानुसार ती मान्सून महाराष्ट्राकडे, कर्नाटक ओलांडत पुढे सरकण्याचा अंदाज आहे. आणि विशेष महत्वाचं म्हणजे की सिस्टम्स पोषक आहेत. अल निनोचा गंभीर परिणाम नाही, दुष्काळी परिस्थिती नाही. फक्त जूनमध्ये आणि जुलैमध्ये एरवी दरवर्षी आपण पाहतोय पाऊस कमीच असतो. जुलै महिन्यातही पाणी द्यायची वेळ शेतकऱ्यांवरती पश्चिम महाराष्ट्र तुमच्या संगमनेर एरियामध्ये पण येते. याही वेळेस आहे आणि अशा परिस्थितीतून परतीचा पाऊस चांगला आहे. उर्वरित प्रश्नासाठी आपण पुढची रेकॉर्डिंग करू शकतो. हो नक्कीच. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. नक्कीच. ठीक आहे सर.